उन्हाळ्याच्या गरमीमध्ये एनर्जी देणारा चुरमा लाडू. फक्त एक लाडू जरी खाल्ला तरी दिवसभर एनर्जी टिकून राहते. उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण करण्याची इच्छा होत नाही, मग या पद्धतीचे लाडू बनवून खाऊ शकता. तर त्यासाठी 3 वाटी गहूचे पीठ घेतलेले आहे. एखाद्या वाटीचं प्रमाण सेट करून घ्यायचं आणि त्याने सर्व प्रमाण मोजून सुद्धा घ्यायचं. आता इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. 3 वाटी गहूच्या पिठासाठी 1 वाटी बारीक रवा आणि फक्त 4 चमचे किंवा अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 5 चमचे किंवा अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. तूप गरम केलेलं नाही, रूम टेम्परेचरचंच तूप घेतलेलं आहे. आता हे तूप पिठाला सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचं. चुरमा लाडू बनवण्यासाठी तूप थोडंसं जास्तीचंच लागतं, मात्र लाडू तेवढेच हेल्दी होतात. पिठाला सगळीकडे तूप चोळून घेतलं आणि बघा अशी मूठ बांधून बघायची. जर मूठ व्यवस्थित बांधल्या गेली म्हणजे तुपाचं प्रमाण कमी आहे. मूठ बांधली जात नसेल तर आणखीन एखादा चमचा याच्यामध्ये साजूक तूप टाकू शकता. आता थोडं थोडं पाणी टाकत चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ कडक मळून घेतलेलं आहे. पीठ जर नरम मळलं तर बघा तळण्यासाठी सुद्धा जास्तीचा वेळ लागेल आणि त्याचबरोबर लाडू जास्त तुपकटसुद्धा होतील. पीठ इथे चांगलं घट्टसर मळून झालेलं आहे. आता या पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या. हाताने लाट्या बनवून घेतल्या तरी चालतील. मी त्यासाठी इथे या पद्धतीने रोल तयार करून घेतला आणि फक्त या रोलला या पद्धतीने कापून घेतलं, म्हणजे आपल्याला लाट्या बनवण्यासाठी कमी वेळ लागेल. आता या लाट्यांना फक्त चपट करून घ्यायचं आहे. लाटी जेवढी पातळ असेल तेवढीच तळण्यासाठीचा कमी वेळ लागेल. तर बघा या लाटीला मी फक्त हाताने या पद्धतीने दाबून घेतलं आणि याच पद्धतीने सर्व लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत. सर्व लाट्या इथे तयार झालेल्या आहेत. आता या लाट्या तळण्यासाठी साजूक तूप घेतलेलं आहे. तुपामध्येच तळून घ्यायचं, म्हणजे लाडू चांगले रुचकर लागतात. मी अंदाजे 4 पळी तूप घेतलेलं आहे. तूप हलकंसं गरम झालं की लगेच यामध्ये या लाट्या टाकायच्या आहेत. फक्त खूप कडकडीत गरम तेलामध्ये लाट्या टाकायच्या नाहीत, नाहीतर आतमध्ये सर्व लाट्या नरम पडतील. तर बघा मी एकदम मीडियम टू लो फ्लेमवरती या लाट्या तळून घेतलेल्या आहेत. खालची साईड थोडीशी कडक झाली की या लाट्यांना पलटी करून घ्यायचं. एक बॅच तळण्यासाठी मला टोटल 11 ते 12 मिनटं लागलेले आहेत. आता तोपर्यंत मी साईडला वेलची भाजून घेतलेली आहे. आता भाजलेली वेलची थंड करून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून थंड केलेली वेलची आणि थोडीशी साखर टाकून याची पावडर तयार करून घ्यायची. माझ्याजवळ वेलची पूड नव्हती म्हणून फ्रेश वेलची पूडसुद्धा तयार करून घेतली. आणि लाडू, शिरा यामध्ये जर फ्रेश कुटून घेतलेली वेलची पूड टाकली तर त्याची चव डबल होते. तोपर्यंत इथे बघा या पद्धतीने सर्व लाट्या तळून झालेल्या आहेत. लो फ्लेमवरतीच मी सर्व लाट्या तळून घेतलेल्या आहेत आणि ज्या छोट्या होत्या त्या सुरुवातीला तळून झाल्या, त्या आधी बाहेर काढून घेतल्या. ज्या जाड आहेत त्यांना थोडा जास्तीचा वेळ लागतो. या पद्धतीने बाकीच्या सुद्धा लाट्या तळून घेतलेल्या आहेत. या लाडूंमध्ये या लाट्या तळणं सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण की जेवढी खुसखुशीत लाटी तयार होईल किंवा हे पीठ तयार होईल तेवढाच लाडूसुद्धा खुसखुशीत आणि चविष्ट तयार होणार आहे. ज्या पद्धतीने आपण करंजीसाठी तूप गरम करतो त्याच पद्धतीने तूप गरम करायचं आणि सर्व पीठ त्यामध्ये तळून घ्यायचं. आता यामध्येच थोडेसे बदामसुद्धा तळून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे सर्व ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू शकता. बदाम तळून झाले की थोडेसे काजूसुद्धा तळून घेतलेले आहेत. लो फ्लेमवरती सर्व ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे. तळल्यामुळे ड्रायफ्रूट्सची चवसुद्धा डबल होते आणि खाताना लाडूमध्ये कुरकुरीत असे ड्रायफ्रूट्स लागतात. सर्व तळून झाल्यानंतर जे तूप उरलेलं आहे तेच तूप मी पुढे वापरणार आहे. फक्त या तुपाला मी गाळून घेतलेलं आहे. बटाट्याचे पराठे किंवा करंजी, शंकरपाळी तळण्यासाठी हे तूप तुम्ही पुन्हा वापरू शकता. आता इथे तळून घेतलेलं सर्व सामान आणि ज्या लाट्या तळलेल्या आहेत ते संपूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतरच पुढची प्रोसेस करायची आहे. मी ड्रायफ्रूट्स थोडेसे जाड जाड कुटून घेतलेले आहेत. लाडू खाताना ड्रायफ्रूटचे जाड तुकडे तोंडामध्ये छान लागतात. आता या लाट्यासुद्धा संपूर्ण थंड करून नंतरच यांनासुद्धा बारीक करून घ्यायचं आहे. मी या ताटामध्येच या लाट्यांना मुसळच्या मदतीने बारीक करून घेतलं. 1 मिनिटामध्ये सर्व लाट्यासुद्धा इथे बारीक करून झालेल्या आहेत. आता या लाट्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक दळून घ्यायचं आहे. इथे आपला गहूचा पिठाचा चुरमा तयार आहे. जर लाटी व्यवस्थित तळली गेलेली असेल आणि नंतर जर ती व्यवस्थित थंड झाली असेल तरच याचा चुरमा छान तयार होतो.
थोडा लाडू बनवण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो, मात्र लाडूसुद्धा तेवढ्याच जास्त चवीचे तयार होतात. इथे सर्व चुरमा या पद्धतीने तयार केलेला आहे. आता यामध्ये कुटून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे. मी थोडेसे मनुकेसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि 1 चमचाभर खसखस टाकलेली आहे. उन्हाळ्यामध्ये खसखस कमी वापरायची, हिवाळा असेल तर खसखस थोडी जास्त वापरायची, कारण खसखस गरम असते. फ्रेश दळून घेतलेली 1 चमचाभर वेलची पूड टाकली. या लाडूमध्ये खसखस छान लागते म्हणून मी खसखस टाकलेली आहे. तुम्ही खसखस स्किप केली तरी चालेल. आता इथे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता या लाडूंना बाइंडिंग देण्यासाठी आपण साखर वापरणार नाही तर गूळ वापरणार आहोत. त्यासाठी पुन्हा 1 पळीभर तूप गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये 250 ग्रॅम गूळ टाकलेला आहे. गूळ टाकताना चांगला बारीक कापून टाकायचा, म्हणजे गूळ पटकन मेल्ट होतो. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. या गुळाला फक्त मेल्ट करायचं आहे, म्हणजे फक्त वितळून घ्यायचं आहे. याची चासणी तयार करायची नाही. आणि गूळ मेल्ट झाला की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि तयार केलेल्या चुरमा मिश्रणामध्ये ही गुळाची चासणी टाकून घ्यायची आहे. आणि आता फक्त चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं. अजिबात याला हात लावायचा नाही, कारण की गुळाची चासणी भरपूर गरम असते. आता मी सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलं आणि मिश्रण थोडंसं थंड झालं, आपल्याला हात लावता येईल इतपत थंड झालं की त्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. कारण की हाताने जेवढं चांगलं व्यवस्थित मिक्स करता येतं तेवढं चमच्याने मिक्स होत नाही. हाताने चुरमा आणि गुळाचा पाक चांगला एकजीव करून घ्यायचा, चांगलं चुरून घ्यायचं, मळून घ्यायचं. मी इथे हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेच याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. मिश्रण थोडं गरम आहे, त्याच वेळेस लाडू बांधून घ्यायचे, म्हणजे लाडू पटापट तयार होतात. मिश्रण थंड झालं तरी लाडू तयार होतील, फक्त थोडा जास्तीचा वेळ लागेल. मात्र जर मिश्रण गरम असतानाच लाडू बांधले तर लाडू पटकन बांधून होतात आणि लाडू बांधण्यासाठी अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. लगेच लाडूसुद्धा वळून होतात. आणि लाडू बघा किती सुंदर तयार झालेला आहे. लगेच एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते. आतमध्ये जे कुरकुरीत ड्रायफ्रूट्स आहे त्यामुळे हे लाडू खूप छान लागतात. बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल. नक्की हे लाडू बनवून बघा. एक लाडू मी देवासमोर ठेवून आले आणि लगेच थोडासा लाडू मी सुद्धा खाऊन बघितलेला आहे. तयार मिश्रणामधून टोटल 26 लाडू तयार झालेले आहेत. आणि बघा, रवा लाडू बांधताना रवासारखा हातातून सुटतो, पटकन लाडू बांधून होत नाही. या लाडूंचं तसं होत नाही, झटपट याचे लाडू वळून तयार होतात. याच पद्धतीने सर्व लाडू तयार झालेले आहेत. एक लाडू खाल्ला तरी भरपूर ताकद या लाडूमधून मिळते. तुम्ही यामध्ये भोपळा, सूर्यफूलची बी, पिस्तासुद्धा टाकू शकता. उन्हाळ्यामध्ये भाज्यांना चव लागत नाही, जेवण करण्याची इच्छा होत नाही, मग या पद्धतीने एक लाडू जरी खाल्ला तरी दिवसभर ताकद शिल्लक राहते. अतिशय पौष्टिक लाडू आहेत. मी ट्रेमध्ये हे लाडू थंड करून घेतले आणि नंतर डब्यामध्ये भरून घेतले. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि अशा साध्या, सिंपल, सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.